पोलीस त्यांना घेऊन गेले। आता तूही शक्तीला घेऊन जा आणि सुखरूप घरी पोहोचव। नाही सरकार, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही। तुमच्या जीवाला धोका आहे। अरे माझं सोड शिवा, तू तिच्याकडे बघ किती घाबरली आहे ती। तिच्या डोळ्यात मला भीती दिसते। घेऊन जा ना तिला, जा। नाही सरकार, पण तरी पण मी माझी काळजी करू नकोस तू, सांगितलं ना तुला। मी काय करणार आहे माहिती का? मी आता सिक्युरिटीचा बंदोबस्त करतो। सिक्युरिटीचा बंदोबस्त करायचा कळलं? करतो, कळलं का? हा करतोय, कोरोना सिक्युरिटीचा बंदोबस्त करतोय। पोलीस जातीने लक्ष घालणार आहे ना यात। तू काळजी करू नकोस, तू हिला घेऊन जा ना घरी, निघ ना। सरकार माझं ऐका, मी अरे सांगते ना तुला 10 वेळा ते, मग जा ना, जा ना बाप, जा जा जा। सावकाश सरकार, काय जा ना, जा 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 ना। शक्ती, अगं तुला काही झालं असतं तर? मला तर आता काही सुचतच नाहीये, हे सगळं काय घडलंय? मला तर असं वाटतं ना, आपल्या दोघांचं पण आयुष्य ना एकमेकांना वाचवण्यातच कारणी लागणार आहे। शिवा नाही, अरे पण परिस्थिती अशी उद्भवते की काय करणार? आता हे जे काही घडलं त्यानंतर तर मला जास्त भीती वाटायला लागली। शिवा, मला वाचवण्याच्या नादात तुला काही झालं असतं तर, त्या गुंडांनी तुझ्यावर हल्ला केला असता तर? शिवा, तू अजून पूर्णपणे रिकवर पण नाही झालाय, आणि तू का आला इथे बंगल्यावर? शक्ती, अगं मी बंगल्यावर आलो नसतो तर काय झालं असतं माहितीये ना तुला? तुझ्या जीवाशिवाय मला दुसरं काही दिसत नव्हतं। शिवा, पण मला एक कळत नाही, आपलं जेव्हा फोनवर बोलणं झालं तेव्हा तू तुझ्या घरी होतास, मग कोरोना सरांनी मला तू बंगल्यातनं बाहेर मला वाचवायला आलास असं का सांगितलं? मला माझ्या शंभू महादेवाने पाठवलं। काय? मी सांगतो तुला सगळं। तू मला कॉल केलास तेव्हा मी घरीच होतो। नंतर मला सरकारांचा कॉल आला, त्यांनी मला साईटवर जायला सांगितलं, म्हणून मी तयार वगैरे होऊन बाहेर निघायला लागलो। दाराच्या बाहेर निघणारच होतो तेवढ्यात मला दिसलं की तू संकटात आहेस। शिवा, तू काहीतरी काय सांगतोयस? अरे तू काय मला कुठल्या फिल्म मधला प्रसंग सांगतोयस का? असं कसं होऊ शकतं? आणि तसंही तुला माझ्या मागोमाग मला सरप्राईज द्यायला इथे यायचंच होतं। शक्ती, अगं तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? अरे शिवा, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। हे जे काही घडलंय ना त्यानंतर आता कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर नाही हेच मला कळत नाहीये। शक्ती, मग माझ्यावर विश्वास ठेव। मी जे काही सांगतोय ना त्यावर विश्वास ठेव। अगं माझ्या शंभू महादेवाने मला संकेत दिला, मला दृष्टांत दिला। जे काही इथे घडत होतं ना ते सगळं मला माझ्या घरी दाखवलं, आणि तुझा आणि सरकारांचा जीव वाचवण्यासाठी ताबडतोब इथे पाठवलं। हा सगळा चमत्कार माझ्या शंभू महादेवाने घडवून आणलाय। इन्स्पेक्टर, तुम्हाला सगळी रक्कम मिळाली आहे ना? मोजलेत ना तुम्ही? हा, मग त्या गुंडांचं काय करायचं हे मला विचारताय तुम्ही? तुम्हाला माहित असायला पाहिजे त्यांचं काय करायचं। हा, तुम्हाला कळत नाही? इतकी रक्कम मी तुम्हाला दान म्हणून नाही दिली आहे। घेऊन जा त्या लोकांना कुठल्या तरी जंगलात आणि करा त्यांचं एन्काउंटर। आलं का ध्यानात? शिवा, शिवा, प्रत्येक वेळी पत्रा मी शक्तीला शिवापासून लांब करण्याचा प्रयत्न करतो आणि तो कुठून तरी येतो मला कळतच नाहीये। आणि काय आपल्या बंगल्यातच होता, अचानक कुठल्या तरी खोलीतून आला। नाही, मला ना कळत नाही, आपल्या बंगल्यात होता, खोली। माझा विश्वास बसत नाहीये। करे बिंडोक, तूच म्हणालास ना शिवा आतल्या खोलीतून आला म्हणून, मग तो कसा काय आला? आणि जर तो घरातच लपलेला होता तर मग मेन रातून येईल ना?
तू खरं बोलतोस ना? शोध देत होतास ना? वहिनी बसव, खरं ते सांगतो. माझी शपथ. नाही, तुमची शपथ. चिटकुमाची शपथ. तो याच खोलीतून आला आणि इथं शक्तीवर होणारा वार त्याने असा हातात घेतला झेलला, म्हणून तर मी तुम्हाला मोठमोठ्यानं आवाज मारत होतो. मला काही कळतच नाहीये. हे सगळं काय चाललंय? शिवा कसा काय येऊ शकतो? प्रिन्सने सगळं व्यवस्थित प्लॅन केलं होतं शिवाला लांब ठेवण्यासाठी, पण तरी तो टपकलाच. काय प्रकार आहे सगळा प्रिन्स? भद्रा 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 भद्रा, शांत हो, शांत हो, शांत हो. हे बघ, हे जे काही घडतंय त्याच्यावर विश्वास ठेवणं खरंच खूप अवघड आहे, पण जे काही घडलंय त्याची शक्यता नाकारता येणार नाही. हे सगळं असंच घडणार होतं हे आपल्याला आधी माहीत असायला हवं होतं. म्हणजे चिटकोबा काय म्हणाला होता आठव? शक्तीकडे जसा दैवी अंश आहे तसाच दैवी अंश शिवाकडे आहे. महादेवाचा भक्त आहे तो. महादेवानेच त्याला तिथे पाठवलं असेल तर मग शक्तीचा जीव कसा घेणार आपण? शिवा आणि शक्ती एकत्र येऊन आपला वध करेपर्यंत गप्प बसायचंय का आपल्याला? हे बघा, आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला चिटकोबा योग्य तो मार्ग दाखवेल. आपल्याला त्याला बोलवलं पाहिजे, ताबडतोब बोलवलं पाहिजे. भद्रा भद्रा, अगं काय करतेस? हे बघ, तो गायब का झालाय तुला माहिती आहे ना? हं? त्याची तपस्या आत्ता भंग करायला नको. हो प्लीज, पण चिटकोबा स्वतः म्हणालाय मदत लागेल तेव्हा त्या काचेच्या बॉटल मधून काळा बुक्का फुंका आणि मला बोलवा, मी येईन. आत्ता बोलवण्याची गरज नाही असं म्हणतोय. वेगळा मार्ग काढूया ना. नाही प्रिन्स, नाही, आपल्याला शक्य नाहीये शिवा आणि शक्तीला संपवणं. आपल्याला चिटकोबाची मदत लागणार आहे प्रिन्स. नाहीये शक्य आपल्याला त्या दोघांना संपवणं. हे बघा, आपल्यात नाहीये धमकती. चिटकोबाला बोलवायला हवं आणि मी बोलवूनच राहणार. चल मी निघते, तू घरी आराम करा. नाही थांब ना, अशी लगेच नको निघू. तू आज चल, मी येतो तुला नंतर सोडायला. जरा बोलायचंय मला तुझ्याशी. अरे चल ना, ये. अरे शक्ती बाळा, तू शिवा तुझ्या सोबत होता? माझं तर डोकंच काम करा ना. शिवा अचानक कुठं गायब झाला होता? नाना, मला सांग, तुला कळलं का रे मी घरातून अचानक कसा गायब झालो ते? नाही ना. अरे माझं टकोरच काम करा ना. काय झालं पोरांनो? काळजी करण्यासारखं काही नाही ना? नाही, काय नाही. नाही, तुमच्या दोघांच्या चेहऱ्याकडे बघून तसं वाटत नाही. नाही नाही, अरे खरंच काही नाही झालंय. ठीक आहे. शक्ती बेटा तू बस. शिवा, मी फोडणीची चपाती बनवली, शक्तीला खायला दे आणि तूही खा. शिवा, अरे सकाळ धरणं तू काहीच खाल्लं नाही. शक्ती बेटा, मी जरा राशन घेऊन येतो. राशनवाला माझ्या नावानं बोंब मारल. कुठं गेलता शिवा काय कळाना मला. आता तरी पटलं मी काय म्हणत होतो ते. नानाला पण नाही कळलं मी घरातून गायब कसं झालो ते. अरे पण असं कसं शक्य आहे? तुझं घर काही निखारगेच्या बंगल्यापासून जवळ नाही आणि तू मला वाचवायला बंगल्यातल्या खोलीतून आला होतास. असं कसं होईल? हे सगळं ना माझ्या समजण्याच्या पलीकडचं झालंय. तेच तर. आपण आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा, आपल्याला पडलेली कोडी सोडवायचा विचार केलाय खरा, पण हे प्रकरण जेवढं वरवरचं दिसतंय ना त्यापेक्षा खूप खोल दिसतंय. मलाही आता तसंच वाटतंय. नियतीने नशिबात काय लिहून ठेवलंय काय माहिती. शक्ती, मला तर वेगळीच काळजी वाटते.
कसली? हा सगळा गुंता सोडवता सोडवता आपणच यात गुंतून नाही ना पडणार? आपलं प्रेम नाही ना अधुरं राहणार? आपल्या प्रेमाला कोणाची नजर नाही ना लागणार? शिवा, शिवा, अरे काय बोलतोयस तू? हे बघ, असले कुठलेही विचार मनात आणायचे नाही. आपल्याला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण शोधणार आहोत, सगळी कोडी आपण सोडवणार, आणि हे सगळं एकत्र राहून. आपल्या प्रेमाला कोणाची नजर लागणार नाहीये, कुठलीही वाईट सावली आपण त्यावर पडू द्यायची नाही. हं? शिवा, तू टेन्शन नको घेऊ. आपलं प्रेम सफल होणार, आणि या सगळ्या कारणांमुळे आपलं प्रेम संपेल इतकं ते तकलादू नाही. जय बा चेटकोबा. जय बा चेटकोबा. काय झालं भद्रा, इतक्या लवकर का बोलावून घेतलंस मला? त्या आधी आधी शक्तीच्या पिलावांना संपवलेलं दिसतंयस तू. काय विचारतोय मी? काय झालं? आम्ही पहिल्यांदा त्या शक्तीला संपवण्याचा प्रयत्न केला, पण नाही संपू शकलात. अरे मग काय उपयोग तुमचा? एका मुलीला संपू शकला नाही. जीव द्या दोघांनी. धमकच नाहीये तुमच्यात. नाही चेटकोबा, तसं नाहीये. शिवा आणि शक्तीला संपवणं इतकं सोपं नाहीये. त्या दोघांच्या मागे ती आदिशक्ती कायम उभी असते, आणि मला तर असं वाटतं ना, त्या शिवाच्या मागे त्याचा तो महादेव आहे. त्यांच्या समोर आमचा निभाव कसा लागेल तूच सांग आम्हाला. त्या आदिशक्ती पुढे तुझीच ताकद जर कमी पडते तर आम्ही कोण आहोत? माझ्या ताकदीवर जाऊ नका. तुम्हाला हे करावंच लागेल. संपवावंच लागेल त्या दोघांना, नाहीतर मी तुम्हाला घेऊन टाकेन, संपून टाकेन या जगातून. नाही 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 चेटकोबा, माफ करा मला. मला असं म्हणायचं नव्हतं. चेटकोबा, तूच आमचा आधार आहेस. हे बघ, तू जसं बोललास तर आमच्याकडे कोण बघणार? नाही नाही चेटकोबा, तू रागावू नकोस. तुला अजून आम्ही कशाचीच कमी नाही होऊ दिले. तुझा वाण तुला वेळेत दिलाय आम्ही. हे बघ, त्या शिवा आणि शक्तीला संपवण्यासाठी आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. आम्हाला गरज आहे तुझी. आमच्या सगळ्या इच्छा तूच पूर्ण करू शकतोस. आमच्या सगळ्या इच्छा तूच पूर्ण करू शकतोस. प्लीज प्लीज चेटकोबा, प्लीज. तू रागावू नकोस. रक्तवर्णम भस्मधारम अग्निपुरम सर्वोत्तम वायुवेगम जलभेदम दे रक्तासुरम संकेतम. फोडणीची चपाती मस्त झाली होती. सांगा नानांना. हो. आणि सर शिवा, मी निघते आता. तू जास्त विचार करू नकोस. आराम कर आता. निघते मी.
शिवा, अरे नको इतका जास्त विचार करू या सगळ्याचा. आपल्यासोबत हे जे काही घडतंय ना, या सगळ्याला आपल्यालाच सामोरं जायचं. आणि मला तर पूर्ण विश्वास आहे आपण हे सगळं व्यवस्थित पार पाडू. या सगळ्यात आपलं प्रेम अबाधित ठेवू. तू टेन्शन घेऊ नकोस. आपण कायम एकमेकांसाठी असणार आहोत, एकमेकांच्या रक्षणासाठी. शिवा, आज संध्याकाळी काय करतोयस? का? सांग ना. संध्याकाळी घरीच असेल मी. काही नाही. कुठे जायचंय का? हा, मग एके ठिकाणी जायचं होतं. या सगळ्या टेन्शनमुळे आपल्यातलं प्रेम कमी नको व्हायला म्हणून. म्हणजे मला कळलं नाही. कुठे जायचंय? डेटवर जाऊया. डेटवर? हा. कुठे? ते सांगते मी. पण तू संध्याकाळी तयार राहा. बाय. सी यू. हे नाना, हळूहळू काढा पट्टी. राजन एक्सप्रेसच्या स्पीडने नको काढू. हो र राजा. अरे पण डॉक्टरांनी खरंच तुला डोक्यावरची पट्टी काढायला सांगितलीये का? हो रे नाना, तुझा विश्वास नाही का माझ्यावर? शक्तीला फोन करून विचार. शक्तीला? हा. अरे शक्तीला फोन करून कशाला त्रास देऊ? ती काय माझी सुनबाई आहे का? झालंच परत सुरू. तोंड बंद ठेवून पट्टी काढ गपचूप. सुनबाई सुनबाई सारखी सारखी एकच स्टेप. अरे मग दुसरं काय म्हणू? ते इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते? डॉक्टर नीलू म्हणू का? ए नाना, कशाला उगाच येत नसलेली इंग्रजीची चिरपाड करतो त्या वस्ताऱ्यासारखी? डॉक्टर इन लू नाही, डॉक्टर इन लॉ. काढ पट्टी. बर, तो म्हणतो तस. हा. अरे शिवा, हा. अरे जखम भरली की? काय सांगतो? हो. आत्ता कसं परफेक्ट वाटतंय? डोक्याला पट्टी बांधून बांधून वैताग आला होता नुसता. शिवा, आता सवताची काळजी घे र बाबा. हे बघ, तुला साधं खर्चटलं ना तरी बी माझा जीव लय घाबरा गोबरा होतो. अरे या तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलाय तुला. ए शिवा, आता तुझ्या डोक्यालाच काय, तुझ्या बोटाला बी जखम होता कामा नये. सवताची काळजी घे. नाना, झालंच परत इमोशनल. हा. आत्तापासून तुझा लेक एकदम काळजी घेणार स्वतःची. डोक्याला भस्म लावल्याशिवाय घराच्या बाहेर नाही पडणार. खुश? ए हस हस हस. इमोशनल होता रे तो. आता कसं? बरं चल, मी निघतो आता. अरे तू कुठे निघालास? शक्तीला भेटायला. शक्तीला भेटायला? आता तिच्या घरी? नाही, बाहेर भेटतोय. बाहेर भेटतोय? अच्छा, ही पाखरं आता आईस्क्रीम खायला निघाली तर? झाला सुरू. ते शक्तीचं एक काम होतं म्हणून भेटतो आम्ही बाहेर. चल निघालो मी. अरे शिवा, आईस्क्रीम खा, पण जरा थोडीच खा, नाही तर सर्दी होईल तुला. ए शिवा. शंभू महादेवा, तूच माझ्या शिवाची काळजी घे. अरे तुझाच आधार आहे आम्हाला.
हा अगं भाई जर पोरगा असती ना तर मीच तुला प्रपोज केला असता. कसली भारी दिसतीयस, खूप गोड दिसतीयस. थँक्यू. बघितलं का किती लपवाछपवी चालली होती ना काही लोकांची. हो ना, मी तर पट्ट्याला खोदून खोदून विचारत होतो, पण हा पट्ट्या सांगायलाच तयार नाही. नाही तर काय, आमच्यापासून प्रेम लपवत होता. अरे यात लपवायचं काय? अरे यांनी यांचं प्रेम एकमेकांसमोर कबूल करावं म्हणून आपण काय काय नाही केलं. हा वस्तऱ्या मग नाही तर काय. नाही कोण करतं कोणासाठी एवढं आजच्या काळात. हो पण मित्रांपासून लपवून ठेवून यांना कोणीतरी मोठा पुरस्कार देणार होता ना. नाही नाही नाही, आपली नजर लागेल ना यांच्या प्रेमाला, बरोबर. म्हणून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली. बस बस, आता किती बोलणार आहात तुम्ही आम्हाला. नाही, मान्य आहे की आम्ही आमचं प्रेम लपवलं तुमच्यापासून, पण त्यालाही काही कारण होती. काय आहेत आता काही कारण. हे बघा, तुम्ही ना फक्त एवढं लक्षात ठेवा की मी आणि शिवानी एकमेकांना प्रपोज केलाय आणि आम्ही रिलेशनशिप मध्ये आहोत. हे कुठे कोणाला सांगू नका ना. याची कुठेही वाच्यता करू नका. एक्सक्यूज मी, वाच्यता मीन्स? अरे कोणाला सांगू नका असं म्हणायचंय मला. ओ, आणि कुणाला म्हणजे कुणालाच नाही. हा, माझ्याही घरी नाही आणि शिवाच्याही घरी नाही. हे सगळं आपल्यातच ठेवा ना प्लीज, माझी शपथ आहे तुम्हाला. हो ग बाई, तू म्हणतेस ना म्हणून मी माझं तोंड बंद करेन, पण या दोघांचा काही भरोसा नाही. यांच्या पोटात काहीच राहत नाही. नाही 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 नाही, मी माझ्या तोंडावर ताबा ठेवेन, कुणाला काहीच सांगणार नाही. हो, आज खाल्लेल्या 10 प्लेट इडल्यांची शपथ घेऊन सांगतो. एकदम सायलेंट. नो वर्ड कम विथ माय आउट इन माय माउथ. मिलॉर्ड, कैच्यानी वस्ताऱ्याची शपथ घेऊन सांगतो. हे पण शक्ती, मी ना तुझ्यासाठी खूप 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 खुश आहे. तुझ्या आयुष्यात अशी कोणीतरी खास व्यक्ती येतेय. तू प्रेमात पडलीयस. शिवा आणि तुझी लवशिप सुरू झालीये. कसलं भारी फिलिंग आहे यार.